मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावरती उपोषण केलं। या उपोषणाची दखल घेऊन राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू केलं आणि तात्काळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले की गावागावामध्ये जाऊन कार्यशाळा घ्या आणि कार्यशाळेमधनं जे कुणबी प्रमाणपत्र आहेत कशा पद्धतीने वाटप करायचे किंवा वितरित करायचे त्याची प्रोसिजर गावामध्ये जाऊन सांगा। आज चक्क बीडच्या साक्षात पिंपरीमध्ये या ठिकाणं जे जिल्हा प्रशासन लेवलचे जे अधिकारी आहेत त्या ठिकाणी येऊन कार्यशाळा घेताना पाहायला मिळतात। कुणबी प्रमाणपत्र कशा पद्धतीने वाटप करायचं, कुणबी प्रमाणपत्राची प्रोसिजर काय आहे हे सांगण्याचं काम या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी येऊन करतात। गाव पातळीवरती जी कार्यशाळा आहे या ठिकाणी कार्यशाळा संपन्न होत आहे। विशेष पाहायला गेलं तर या कार्यशाळेमधनं कुणबी प्रमाणपत्र कशा पद्धतीने वितरित करायचं, कुणबी प्रमाणपत्र वितरित करताना कोणते कोणते पुरावे जोडायचे, काय जोडायचे, संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती गाव खेड्यामधनं जाऊन या ठिकाणी पार पडते। आणि स्वतः या समितीमधले जे लोक असतात, त्या कार्यशाळेमधले जी तलाटे असतील, मंडळ अधिकारी असतील किंवा नायब तहसीलदार असतील, हे स्वतः गावामध्ये येऊन ही प्रोसिजर राबवताना पाहायला मिळतात। नक्कीच कुणबी प्रमाणपत्र काढण्याची जी प्रक्रियाला आता वेग येताना पाहायला मिळतोय।